नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पूजा शिंदे आपल्या हाऊस क्वीन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी सांगितल्याप्रमाणे वुलन मॅट रांगोळीमध्ये फक्त एकच पोर्शन असतो असं नाही. बऱ्याच जणी हा बिझनेस स्टार्ट करतायत. त्याच्यामध्ये काही जणी रांगोळी विकतात, काही जण अशा पद्धतीचे ट्रेसिंग पेपर विकतायत, डिझाईन्स विकतायत, काही जणी किट विकतायत. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये की त्याच्यातून आपण बिझनेस ग्रो करू शकतो. तर मी सध्याच हे लॉन्च केलेलं आहे, अगदी कमी किमतीत आहे. तुम्हाला हवं असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता, नंबर मेन्शन करते मी खाली. आता हा व्हिडिओचा विषय मी तुम्हाला सांगते. तर बऱ्याच जणींना हा बिझनेस सुरू केल्यापासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ऑर्डर रिसीव्ह होतात. तर ऑनलाईन पद्धतीमध्ये काय होतं, बऱ्याच जणींना पॅकिंग कसं करायचं आणि ते कुठे आपल्याला कुरिअर करायचं, कुठे आपल्याला कमी पैसे लागतील कुरिअरला, ह्या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये थोडक्यात कवर केलेल्या आहेत. अगदी आपली जर जी ऑर्डर आहे ती करण्यापासून ती आपल्याला पोस्ट करेपर्यंत मी थोडक्यात ह्यामध्ये कवर केलेलं आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. म्हणजे बऱ्याच मला कमेंटसुद्धा होत्या की आपण पोस्ट कसं करायचं किंवा पॅकिंग कसं करायचं, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण जे काही सेल करणार आहोत ते व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे. तर मी इथे प्लॅस्टिक शीट जी आहे डिझाईनची ती पॅक करत आहे. तर या पद्धतीने फोल्ड केली आणि ती व्यवस्थित फोल्ड करायची, जास्त दाब वगैरे द्यायचा नाही. त्यानंतर माझ्याकडे काही स्टिकर आहेत, त्याची मी लिंक तुम्हाला हवी असेल तर मेन्शन करते. त्याचबरोबर बाकीच्या दोन ज्या फ्रीमध्ये डिझाईन देते त्यासुद्धा मी सेपरेट अशा फोल्ड केलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला बसेल असं एक एन्व्हलप आणायचं आहे. मिशोवरती सुद्धा एन्व्हलप्स आहेत, जसे की आपल्याला ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून पार्सल रिसीव्ह होतात ग्रे कलरमध्ये, तर तसे पण आहेत. पण सध्या मी दुकानातून इथून आणलेले आहे. तर A4 साईजचे हे आहेत. हे साधारण 10 रुपयाला एक पॅकेज पडतं. तर ते करून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करायचं, सील करायचं व्यवस्थित. कुठूनही फाटलेलं किंवा काही असं तुम्ही करू नका, नाहीतर आपलं प्रोडक्ट जे आहे ते गहाळ होण्याची शक्यता असते. ज्या बाजूनी पार्सल ओपन होतं तिथं आपला ॲड्रेस टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर पार्सल मी घेऊन DTDC आमच्याकडे इथे आहे, तिथे मी फर्स्ट टाईम गेले होते. म्हटलं चार्जेस कसे आहेत ते बघावेत, पण चार्जेस इतके टू मच आहेत, खूप जास्त आहेत. मी तिथून फक्त चौकशी केली आणि आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले. पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला परवडण्यासारखं आहे. तर शक्यतो पोस्ट ऑफिसमधून सेक्युअर पण आहे आणि व्यवस्थित जातं सुद्धा वेळेत. तर तिथे गेले, त्यानंतर त्यांनी पार्सल रिसीव्ह केलं. त्याचं वेट बघतात आणि वेटनुसार आपल्याला ती पार्सलची अमाऊंट द्यावी लागते. आय होप तुम्हाला थोडक्यात दिलेली माहिती नक्कीच कळाली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.